तर इथे बनला होता लास्ट टाइम परळचा महाराजा आणि त्याच्या पुढे होता मलबारीचा राजा. स्टार्टिंगलाच तिकडे राईट साईडला चिंतामणी बनलेला. सध्या आता आपण आलोय इथे परळ वर्कशॉपच्या इकडे. बांबू बांधून ठेवले त्या साईडला. तिकडनं प्रभादेवी स्टेशन जवळ आहे आणि बरोबर इथे लालबागच्या राजाची मूर्ती बसते या साईडला. आणि इकडे ही छोटीशी गल्ली आहे आणि या गल्लीतून लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होतो. तर आता आपण आलोय इकडे गणसंकुलच्या बॅक साईडच्या गेटला. इथूनच गणपती बाप्पाच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या बाहेर येतात. नमस्कार, तर मी अनिल जोशी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आता आपण आलोय परेलला आणि परेलला विशेष म्हणजे काय, आता 6 महिन्यानंतर आता आपण गणपतीचं शूट करणार आहे. पण आता वर्कशॉपची अपडेट आपण देणार आहे आज या ब्लॉगमध्ये. आणि आता त्या साईडला परेल वर्कशॉप आहे. सध्या आपण गणसंकुलच्या इकडे उभे आहेत आणि आता गणसंकुलचा गेट पण दाखवतो तुम्हाला काय अपडेट आहे तिकडे. त्या साईडला तर बांबू बांधलेले बघून आलो त्या साईडला. आता इकडे परेल वर्कशॉपला पण आता बघूया काय अपडेट आहे ते तुम्हाला देतो. चला भेटूया आता परेल वर्कशॉपच्या इकडे. तर आता आपण आलो इकडे गणसंकुलच्या बॅक साईडच्या गेटला. इथूनच गणपती बाप्पाच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या बाहेर येतात आणि इकडे पूर्ण असा क्राऊड जमा असतो. वरती वगैरे खालच्या साईडला सगळे पूर्ण गणेश भक्त आलेले असतात. तो एक उत्साह वेगळा असतो. तर आता गणसंकुलच्या इथे त्या साईडला तर बांबू वगैरे बांधून ठेवलेले आहेत. पण आता आपण जाऊया डायरेक्ट परळ वर्कशॉपच्या इकडे. आता तिथे बघूया काय काय अपडेट आहे. त्या साईडला परळ वर्कशॉपचा रस्ता आहे. तर सध्या आता आपण आलो इथे परेल वर्कशॉपच्या इकडे. बांबू बांधून ठेवले त्या साईडला. तिकडनं प्रभादेवी स्टेशन जवळ आहे आणि या साईडला आता गणसंकुल आहे. आणि आपण आता तिकडे परळचा राजा त्या साईडला बसतो जिकडे नरे पार्क. आतमध्ये जाऊन बघूया अजून काय दिसतंय काय. अजून पण इथे असं काम चालू आहे सगळीकडे. वर्कर्स वगैरे बांबू बांधायचंच काम चालू आहे. अजून तरी मोल्ड वगैरे काय जास्त आले नाही आहे तिकडे सध्या तरी. जास्त असं काय दाखवण्यासारखं आहे नाही. तिकडच्या साईडला असे प्रभाळ वगैरे ठेवलेले आहेत ते थोडेफार दिसतात आहे. प्रॉपर असं अजून काही आले नाहीत मोल्ड्स. बहुतेक तरी आता जून एंडिंगपर्यंत चालू आहे इकडे सगळं. लास्ट टाईम तिकडच्या साईडला होता परळचा महाराजा जो एकदम एंडला बनत होता त्या साईडला. आणि तिथेच समोर होता मलबार हिलचा राजा. तर मग आता बघूयात. आता येत राहू आपण कंटिन्यू हळूहळू. थोडे थोडे असे व्हिडिओ शूट करू आणि तुमच्यासाठी पोचवू अपडेट असे. तर इथे बनला होता लास्ट टाइम परळचा महाराजा आणि त्याच्या पुढे होता मलबारीचा राजा. आणि तिथे फर्स्ट गेटच्या स्टार्टिंगलाच तिकडे राईट साईडला चिंतामणी बनलेला. आता इथे पण आता जास्त मोठं वाटतं यावेळीचं मंडप थोडं गेल्या वर्षीपेक्षा. तर सध्या आता आपण इथे आलो आहे लालबागला. लालबागचा राजा जिथे बसतो. आणि इथे हनुमानाचं मंदिर आहे आणि बरोबर इथे लालबागच्या राजाची मूर्ती बसते या साईडला. आणि इकडे ही छोटीशी गल्ली आहे आणि या गल्लीतून लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होतो. पूर्ण गल्ली भरून जाते आणि त्याची आठवण म्हणून इथे सगळे लोक इथे पाया पडायला येतात दगडावर. आणि त्या साईडला आता तिकडे ट्रॉली ठेवली लालबागच्या राजाची बघू शकता. तिकडे काम चालू आहे.